आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी तापमानाने 40°C टप्पा ओलांडला। राज्यामध्ये 41 जणांना उष्माघाताचा फटका, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढला। जिल्ह्यामधील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची सोय करा, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचे कार्यालयांना आदेश। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळी आणि गारपिटीने भाजीपाला फळ पिकाचं नुकसान, पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज। वाशिममध्ये गारपीट झाल्यामुळे अनेक ठिकाणी बर्फाची चादर, भाजीपाल्यासह लिंबू, संत्रा, टरबूज, आंब्याचं प्रचंड नुकसान। जळगावच्या मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेरला अवकाळीचा फटका, मका, ज्वारी, उन्हाळी कांदा, सूर्यफूल पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। नाशिकमधल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, वादावर तोडगा निघाला नसल्यामुळे हमाल आणि व्यापारी आक्रमक। वरणघाट 30 मे पर्यंत बंद असेल। राष्ट्रीय महामार्गाचं दुपदरीकरण, संरक्षण भिंत आणि आवश्यक उपाययोजनांसाठी वरणघाट बंद ठेवण्याचा निर्णय। स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी, गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट, विविध कार्यक्रमांचं आयोजन। फळांचा राजा हापूस आंबा लवकरच बाजारामध्ये दाखल होणार। पाडव्याच्या मुहूर्तावर कोकणामधून 55,000 आंब्याच्या पेट्यांची आवक, आंब्याच्या पेटीला 1,500 ते 3,000 रुपयांपर्यंतचा दर।